नमस्कार मंडळी, आज मी चकलीसाठी तांदूळ आणि रवा भाजत आहे. हे काम पाहायला खूप साधं वाटतं, पण प्रत्येक घरात अशी कितीतरी कामं असतात की जी शांतपणे कोणतीही तक्रार न करता एक स्त्री करत असते. तांदूळ आणि रवा योग्य आचेवर भाजले तरच चकली छान होते. जास्त भाजलं तर चव बिघडते, कमी भाजलं तर मेहनत वाया जाते. अगदी स्त्रीच्या आयुष्यासारखं. तिलाही प्रत्येक नातं जपताना योग्य तोल सांभाळावा लागतो. कधी आई म्हणून, कधी मुलगी म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी पत्नी म्हणून. प्रत्येक नात्यात ती स्वतःला घडवत असते. पण एक प्रश्न मी प्रत्येक स्त्रीला विचारू इच्छिते, तू शेवटचं स्वतःसाठी कधी जगली होतीस? आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची काळजी घ्यायला मात्र विसरतो. स्वतःच्या आनंदाला, स्वप्नांना आणि आवडींना अनेकदा बाजूला ठेवतो. लक्षात ठेवा, त्याग करणं ही स्त्रीची ताकद आहे, पण स्वतःला विसरणे हा त्याग नाही. लोक काय म्हणतील म्हणून किती दिवस स्वतःला थांबवणार? लोकांचं काम बोलणं आहे. आज ते एका गोष्टीवर बोलतील, उद्या दुसऱ्या गोष्टीवर. पण तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. तुम्ही काही नवीन सुरू केलं तर लोक हसतील. यश मिळालं तर त्याच लोकांकडून टाळ्याही मिळतील. म्हणून लोकांच्या मतापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. एक स्त्री जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवते तेव्हा ती फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर संपूर्ण कुटुंबाची दिशा बदलते. घर सांभाळणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हास्य टिकवण्यासाठी ती स्वतःचा थकवा लपवते. पण याचा अर्थ असा नाही की तिच्या भावना नसतात. तीही रडते, तीही थकते, तिलाही आधाराची गरज असते. फरक एवढाच की ती अनेकदा शांत राहते. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःचा सन्मान करायला शिकायला हवं. नाही म्हणणं चुकीचं नाही, स्वतःसाठी वेळ काढणं चुकीचं नाही, स्वप्न पाहणं चुकीचं नाही आणि स्वतःची किंमत ओळखणं तर अजिबात चुकीचं नाही. तुम्ही शिक्षण घ्या, नवीन कौशल्य शिका, लहान व्यवसाय सुरू करा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. मोठं यश एका दिवसात मिळत नाही. जसं ही चकली एका क्षणात तयार होत नाही. तांदूळ भाजावे लागतात, रवा भाजावा लागतो, पीठ मळावं लागतं आणि मग प्रेमाने चकली बनते. तसंच आयुष्यातही संयम, मेहनत आणि सातत्य यामुळेच यश मिळतं. आज जर परिस्थिती कठीण असेल तर निराश होऊ नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रातीनंतर सकाळ होतेच आणि प्रत्येक संघर्षानंतर यशही येतंच. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या कष्टाची किंमत ओळखा. कारण स्त्री ही फक्त घर चालवणारी व्यक्ती नाही, ती घराचा आधार आहे, ती संस्काराची शाळा आहे, ती संकटातही हसणारी ताकद आहे आणि ती ठरवलं तर अशक्य वाटणारंही शक्य करून दाखवते. आजपासून एक वचन घ्या, मी स्वतःचा सन्मान करेन, स्वतःची स्वप्नं जपेन आणि कोणाच्याही नकारात्मक बोलण्यामुळे माझं ध्येय सोडणार नाही. माझे शब्द जर तुमच्या मनाला भिडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.